या वरळी कोळीवाड्यातील नाकवा परिवाराबरोबर एक अत्यंत दुर्दैवी घटना अशी घडली आणि आज मी प्रदीप नाकवा आणि त्यांच्या परिवाराला भेटण्यासाठी वरळी कोळीवाड्यात आलो। मी त्यांना आश्वासित केलेलं आहे की अशा हिट अँड रनच्या घटना परत घडू नये, त्यासाठी शासनाकडून कठोरात कठोर कारवाई करून घेण्याची भूमिका आमची राहील। विधानसभेचा अध्यक्ष म्हणून त्यांना न्याय मिळवून द्यायची जबाबदारी ही मी घेतली आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात परत कधी बेजबाबदारपणे गाडी चालवून कुठच्या निर्दोष व्यक्तीचा जीव घेण्याचा प्रकार या राज्यात किंवा या शहरात होऊ नये, या संदर्भात कठोर कारवाई करण्यासंदर्भातली ॲक्शन आम्ही यापुढे घेऊ। आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं तर एकूण मी माहिती घेतली तर सकाळच्या वेळी क्रॉफर्ड मार्केटवरनं मच्छी आणण्यासाठी हे दाम्पत्य तिकडे गेलेलं आणि येताना हा दुर्दैवी ॲक्सिडेंट झाला। परंतु पावसाच्या वेळी ज्या वेळेला बोटी चालू नसतात त्यावेळेला ह्या लोकांना, आमच्या कोळी बांधवांना आपल्या मूळ मार्केटवरनं क्रॉफर्ड मार्केट म्हणा, कुलाबातलं ससूनडॉक म्हणा या ठिकाणी जाऊन मच्छी आणायला लागते आणि मग विकायला मिळते। तर असं असताना त्यांना बऱ्याच वेळेला यायचं जायचं साधन मिळत नाही, कारण टॅक्सीवाले दुर्गंध येतो म्हणून त्यांचा स्वीकार करत नाहीत। तर असं असताना शासनामार्फत येणाऱ्या काळात, पावसाळी काळात 3 महिने वरळी कोळीवाडा असेल, सायन कोळीवाडा असेल, माहीम कोळीवाडा असेल, कुलाबा असेल, या ठिकाणवरनं जिथे मेन मार्केट प्लेस आहेत तिकडे मच्छी आणायला न्यायला शासनाने ट्रान्सपोर्टची व्यवस्था करून द्यावी, अशी कारवाई आपण करणार आहोत। नाही, मला वाटतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांचं काम करत आहेत। या विषयात कठोर कारवाई आणि जलद कारवाई करण्यासंदर्भात पावलं उचलली गेली आहेत। जो आरोपी आहे त्याला अरेस्ट केला गेला आहे आणि जी मदत किंवा जे सहकार्य, सहाय्य सहकार्य म्हणा, जे या परिवाराला देणं अपेक्षित आहे ते निश्चितपणे शासनाकडून केलं जाईल। विधानसभेचा अध्यक्ष म्हणून यांना न्याय मिळवून द्यायची जबाबदारी जी मी घेतली आहे ती निश्चितपणे पार पाडीन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।